धक्का बसला की आज आपला बकासूर खरोखर किताब म्हणजे 12 वर्ष लगेच आपल्या देवाचा हारला पण आहे किंवा जिंकला पण आहे. खरोखर महाराष्ट्रात 1400 त्यांचं नाव आहे. काय सांगितलं देवाबद्दल? खरं तर बकासूर हा बैल नाही आमच्यासाठी, तर तो आमच्यासाठी देव आहे. आणि त्या देवाबद्दल एका व्यक्तीने काही चुकीचे शब्द बोलले गेले. कारण की मैदान परमपूज्य सेवागिरी महाराजांचं मैदान अतिशय छान झालं आणि नियोजन त्यांचं म्हणजे देशातलं सगळ्यात टॉपचं नियोजन असेल तर सेवागिरी महाराज असते आणि अतिशय छान मैदान झालं. परंतु एका व्यक्तीमुळं ते कुठेतरी गालबोट लागलं. तुमचा देव बकासूर यावरती बोलताना त्या व्यक्तीनं थोडा तरी विचार करायला हवा होता की आज माणसं जवळपास अमेरिकेतून माणसं मामाला फोन करतात की आमचा देव कसा आहे, काय आहे, या गोष्टी विचारपूस केली जाते. सगळ्या राज्यांमधून हा बैल बघण्यासाठी म्हणजे देवाला बघण्यासाठी लोक इथे येतात. आणि असं जर कोण बोलत असेल की ह्या का गाय आहेत, काय आहेत, का ते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. कारण की त्या देवाबद्दल बोलणं एवढी तर आज मला वाटत नाही की उंची कुठल्या व्यक्तीची होऊ शकते की त्या बैलाबद्दल कोणी बोलणं. कारण त्या बैलानं आज बैलगाडी क्षेत्राला एक मोठं ग्लॅमर निर्माण करून दिले की तुम्ही बघा की बकासूर ज्यावेळेस मैदानात येतो अनेक प्रेक्षक अनेक लोक बघायला येते त्या मैदानामध्ये. पण ज्या दिवशी बकासूर नसेल त्या दिवशी प्रेक्षकांची संख्या सुद्धा कमी असते. युट्यूबला तुम्ही बघत राहा.